नमस्कार, मी मयूर गुर्जर. ॲस्ट्रॉलॉजी आणि मार्केट ह्या आपल्या सिरीजमध्ये युनिलिव्हर ह्या कंपनीचा 9 सप्टेंबरपासून 13 सप्टेंबरपर्यंत नक्की कसा प्रवास असेल हा ॲस्ट्रॉलॉजीच्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला आता सांगायचा प्रयत्न करणार आहे. पुढच्या आठवड्याभरात हिंदुस्तान युनिलिव्हर या कंपनीवर 3 ग्रहांचा प्रभाव पडणार आहे. ते 3 ग्रह असणार आहेत शनी, शुक्र आणि चंद्र. परत एकदा सांगतो, युनिलिव्हर या कंपनीवर पुढच्या आठवड्यामध्ये शनी, शुक्र आणि चंद्र या 3 ग्रहांचा प्रभाव पडणार आहे. तो प्रभाव असा असणार आहे, शनी हा पुट ऑप्शन रायटर्सवर प्रभाव टाकतोय, म्हणजे पुट ऑप्शन रायटर्सच्या माइंडसेटवर प्रभाव टाकतोय. शुक्र हा कॉल ऑप्शन रायटर्सच्या माइंडसेटवर आणि पुट ऑप्शन रायटर्सच्या माइंडसेटवर दोघांवरही प्रभाव टाकतोय. आणि चंद्र हा इक्विटी ट्रेडर्स म्हणजे जे इक्विटी शेअर्स खरेदी करतात त्यांच्या माइंडसेटवर प्रभाव टाकतोय. तो प्रभाव साधारणतः असा असणार आहे की पुढच्या आठवड्याभरात पुट ऑप्शन रायटर्सना फायदा झालेला बघता येऊ शकेल आणि पुट ऑप्शन रायटर्सचे जे ओपन इंटरेस्ट आहेत याच्यामध्ये हळूहळू तुम्हाला प्रॉफिट बुकिंग बघता येईल. कॉल ऑप्शन रायटर्सना मात्र थोडंसं नुकसान सहन करावं लागणार आहे. कॉल ऑप्शन रायटर्सना थोडीशी रिस्क असणार आहे पुढच्या आठवड्यामध्ये. इक्विटी ट्रेडर्ससाठी मात्र सिच्युएशन फेवरेबल राहणार आहे. इक्विटी जे ट्रेडर्स आहेत किंवा इक्विटी मध्ये जे इन्व्हेस्ट करणार आहेत युनिलिव्हर कंपनीमध्ये त्या लोकांना पुढच्या आठवड्यात जरा चांगल्या पोझिशन्स किंवा चांगल्या सिच्युएशन्स युनिलिव्हर या कंपनीमध्ये बघता येऊ शकतात. मला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नोटिफिकेशन एनेबल करून ठेवा, म्हणजे आमचा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचेल.